एका गावातील साध्या घरात राहणारी माणसं साधी, परंतु त्यांची जीवनशैली अत्यंत ओजस्वी आणि परिश्रमी होती. संध्याकाळी गावकऱ्यांनी दिवे लावून वातावरण शांत केले होते. बाहेरच्या हवेत गारवा होता आणि ढग दाटून आले होते. कुठेतरी विजांचा आवाज ऐकू येत होता आणि लवकरच पावसाची चाहूल लागली. राजू एका लहानशा झोपडीत बसून आपल्या आयुष्याबद्दल विचार करत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्याचे उत्तर सापडत नव्हते. गावातील लोक त्याला नेहमी विचारत, "राजू, तू कधी मोठा होणार?" राजूला हे प्रश्न खूप अस्वस्थ करायचे. त्याला असं वाटत होतं की त्याचं आयुष्य एका ठराविक ठिकाणी थांबलंय. त्या दिवशी संध्याकाळी पावसाची जोरदार सुरुवात झाली. विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्याच्या आवाजात राजू एका जुन्या आठवणीमध्ये गुंतला. त्याला आठवलं की लहानपणी तो आणि त्याचे मित्र पावसात कसे खेळायचे, परंतु आता ते क्षण केवळ आठवणीच्या स्वरूपात राहिले होते. इतक्यात घराच्या बाहेर जोरदार दार ठोठावल्याचा आवाज आला. राजूने विचार केला, इतक्या जोरात पावसात कोण असू शकेल? पण तो आवाज सतत वाढत गेला. राजूने अखेर धाडस करून दार उघडलं आणि पाहतो तर काय, एक अज्ञात व्यक्ती तिथे उभी होती. ती व्यक्ती पूर्णपणे भिजली होती आणि चेहऱ्यावर एक अनाकलीय भास होता. राजूने त्याला आत बोलावलं आणि विचारलं, "तुम्ही कोण आहात? इतक्या रात्री इथे कसे आलात?" त्यावर त्या व्यक्तीने शांत स्वरात उत्तर दिलं, "मी इथे चुकून आलो नाहीये. माझ्या येण्यामागे एक उद्दिष्ट आहे, पण ते तुला उद्या समजेल." आता राजूला त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती, पण त्या रात्री काही विचारायचं त्याने ठरवलं नाही. रात्रीचा पाऊस अजून जोर धरू लागला आणि ती रात्र आणखीनच गूढ होत गेली. रात्रीचा काळोख आता अधिकच गडद झाला होता. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी विजांचा कडकडाट अजूनही थांबला नव्हता. राजू आणि ती अज्ञात व्यक्ती घराच्या आत शांतपणे बसले होते. राजूच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले होते, पण त्या व्यक्तीचे गूढ हसणं आणि स्थिर नजर त्याला अधिकच संभ्रमात टाकत होती. राजू आणखीनच गोंधळला. "तू काय बोलतो आहेस हे मला कळत नाही. माझं आयुष्य साधं आहे, त्यात काही विशेष नाही. मी एक सामान्य माणूस आहे." "सामान्य असणं कधीकधी असामान्यतेकडे घेऊन जातं," ती व्यक्ती हसत म्हणाली. "तू उद्यापासून एक नवीन प्रवास सुरू करणार आहेस आणि त्या प्रवासात तुला तुझं खरं ध्येय सापडेल." राजू त्या शब्दावर विचार करत होता. "पण हे सगळं इतकं अचानक का? आणि तुला हे सगळं कसं माहीत आहे?" ती व्यक्ती हळूच उठली, बाहेर पाहिलं आणि म्हणाली, "कधीकधी काही गोष्टी सांगण्यापेक्षा अनुभवण्यात अधिक अर्थ असतो. उद्या सकाळी तुला सगळं कळेल. आता विश्रांती घे." त्याच्या संवादानंतर ती व्यक्ती परत बसली आणि राजू काहीच बोलू शकला नाही. तो विचारात हरवला. पावसाची सर आता थांबली होती, पण वातावरणात एक विचित्र शांतता होती. राजूला ती रात्र काहीतरी नवीन सुरुवातीची वाटू लागली. रात्री उशिरा राजूने झोपण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात ती अज्ञात व्यक्ती आणि तिचं गूढ वाक्य गुंजत होतं, "तू उद्यापासून एक नवीन प्रवास सुरू करणार आहेस." अखेर त्याला झोप लागली आणि स्वप्नात त्याला काहीतरी धूसर दृश्य दिसलं. तो एका अनोळखी मार्गावर चालत होता, जिथे प्रत्येक वळणावर त्याच्यासाठी काहीतरी नवीन होतं. राजूला त्या अज्ञात व्यक्तीचं वाक्य ऐकून धक्का बसला होता, "माझी मदत? मी एक साधा माणूस आहे. माझं आयुष्य साधं आहे. तुम्हाला माझी मदत कशासाठी लागेल?" राजूने थोडं गोंधळून विचारलं. ती व्यक्ती हळुवारपणे उठली आणि खिडकीकडे चालत गेली. बाहेर पावसाच्या धारा अजूनही तितक्याच जोरात कोसळत होत्या. विजांच्या चमकात त्या व्यक्तीचा चेहरा क्षणभर उजळून गेला आणि त्याचे डोळे खोल आणि विचित्र वाटले. "तू साधा माणूस नाहीस, राजू. तुझ्या रक्तात एक जुनं रहस्य दडलं आहे. तुझ्या पूर्वजांनी सुरू केलेल्या गोष्टीचा शेवट तुलाच करावा लागणार आहे." राजूला आता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं.
पण त्याला काहीच समजत नव्हतं. तुम्ही काय बोलत आहात? कोणते रहस्य? माझे पूर्वज कोण होते? त्याने घाबरत विचारलं. त्या व्यक्ती शांतपणे पुढे बोलली, तुझा आजोबा विष्णू हे गाव सोडून गेला होता तेव्हा त्याच्याशी एक गूढ गोष्ट जोडलेली होती. एका जुन्या जमिनीचा शाप त्याने स्वतःवर घेतला होता, ज्याचं उत्तर आजही गावी लपलेलं आहे. तो शाप फक्त तुझ्या रक्तातूनच संपुष्टात येऊ शकतो. राजूला त्याच्या आजोबाची काहीच आठवण नव्हती. लहानपणी त्याच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की त्याचे आजोबा गाव सोडून गेले, परंतु त्यामागचं कारण कधीच समजलं नव्हतं. आता त्या अज्ञात व्यक्तीच्या गोष्टीने राजूचं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. मग मला काय करायचं आहे? राजूने निर्धाराने विचारलं. तू उद्या पहाटे गावाच्या वेशीवरच्या जुन्या मंदिरात ये. तिथे तुला सर्व काही कळेल. पण लक्षात ठेव, हा प्रवास सोपा नसेल. तुझी धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा होईल, ती व्यक्ती म्हणाली. पावसाचा आवाज आता हळूहळू कमी होत होता, पण राजूच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. त्याने त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिलं. जणू काही त्या डोळ्यांमध्ये एक काळजी आणि धाडस लपलेलं होतं. रात्र सरत चालली होती आणि ती व्यक्ती काही न बोलता पुन्हा कोपऱ्यात जाऊन बसली. राजूला आता झोप येणं कठीण होतं. त्याला समजलं होतं की उद्या सकाळी त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. रात्रीचं वातावरण आणखीन गूढ होत गेलं. बाहेर पाऊस अजूनही जोरात कोसळत होता आणि विजांचा कडकडाट घराच्या भिंतींना हलवत होता. त्या अज्ञात व्यक्तीला आत घेतल्यानंतर राजू आणि तो व्यक्ती दोघेही शांत बसले होते. राजूच्या मनात अनेक विचार फिरत होते. ही व्यक्ती कोण आहे? याच्या येण्याचं खरंच कारण काय आहे? पण त्याला काहीच विचारायचं धाडस होत नव्हतं. थोड्या वेळाने राजूने त्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही कुठून आलात आणि इथे का आलात? त्या व्यक्तीने थोडासा सुस्कारा टाकला आणि बोलायला सुरुवात केली. माझं नाव रमेश आहे. मी या गावातच लहानाचा मोठा झालोय. पण बऱ्याच वर्षापूर्वी मला गाव सोडावं लागलं. आयुष्याच्या चढ उतारांनी मला दूर नेलं. रमेशचा आवाज शांत होता, पण त्याच्या शब्दात एक वेगळंच दुःख दडलेलं होतं. त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. मी खूप स्वप्न पाहिली होती. या गावात राहून मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न होतं. पण परिस्थिती अशी झाली की मला गाव सोडावं लागलं. मला शहरात जायला लागलं आणि तिथे काम करण्यासाठी संघर्ष सुरू झाला. वर्षानंतर मी खूप काही कमावलं, पण मनातली शांतता मात्र हरवली. राजूला रमेशच्या कहाणीने थोडं विस्मय वाटलं. त्याला कळून चुकलं की जीवनात धन कमावणं सर्वस्व नाही. काहीतरी वेगळं गमावण्याची किंमत प्रत्येक गोष्टीला असते. रात्रीच्या गडद अंधारात रमेशच्या बोलण्याने राजूच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले. तो विचार करू लागला, मीही या गावात अडकून पडलो आहे का? माझंही आयुष्य अशीच वाट चुकलं आहे का? त्याच्या मनात शंका आणि उत्सुकता वाढत गेली. इतक्यात रमेश उठला आणि म्हणाला, तू उद्या सकाळी माझ्याबरोबर ये. तुला काहीतरी दाखवायचं आहे. राजूच्या मनाचा गोंधळ अजूनही मिटला नव्हता. त्याला रमेशने काहीतरी खास दाखवणार हे जाणवले, पण काय तो रात्रीच्याच अंधारात शोधू शकत नव्हता. रात्र सरली, पण राजूच्या डोक्यात विचारांची गोंधळ अजूनच वाढत चालली होती. पहाटेची चाहूल लागताच राजू उठला. बाहेरचं वातावरण अजूनही ओलं होतं, परंतु पावसाचा जोर कमी झाला होता. त्या अज्ञात व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्याने तयारी केली आणि जुन्या मंदिराकडे निघाला. गावाच्या वेशीवर असलेलं ते जुनं मंदिर बराच काळ बंद पडलं होतं. लहानपणी राजूने आपल्या मित्रांसोबत त्या मंदिराच्या आजूबाजूला खेळताना ऐकलं होतं की ते मंदिर एकेकाळी देवाचं निवासस्थान होतं, पण नंतर तिथे काहीतरी विचित्र घटना घडल्या होत्या. गावकऱ्यांनी ती जागा सोडली आणि मंदिर गूढ बनलं.
राजू जेव्हा मंदिराजवळ पोहोचला तेव्हा त्याला मंदिराभोवतीचा परिसर दाट झाडांनी वेढलेला दिसला. तो जरा थांबला आणि मागे वळून पाहिलं. गाव पूर्ण शांत होतं. मंदिराजवळ पोहोचल्यावर त्याने त्या अज्ञात व्यक्तीची वाट पाहिली. काही वेळाने मंदिराच्या आतून पावलांचा आवाज आला. तीच अज्ञात व्यक्ती आता मंदिराच्या आत उभी होती. "तू आलास राजू," ती व्यक्ती मंद स्वरात म्हणाली. "आता तुला तुझ्या पूर्वजांचं गूढ उलगडण्याची वेळ आली आहे." राजूने हिंमत करून विचारलं, "माझ्या आजोबांबद्दल काही सांगायचं आहे का? त्याच्या आणि शापाचा नेमका काय संबंध आहे?" ती व्यक्ती पुढे चालत गेली आणि मंदिराच्या मध्यभागी थांबली. तिने हाताच्या इशाऱ्याने राजूला जवळ बोलावलं. "हे बघ, या जागेवर तुझ्या आजोबांनी एक मोठी चूक केली होती. त्यांनी या मंदिरात एका गुप्तधनाच्या शोधात येऊन एक पुरातन प्रतिज्ञा मोडली होती. जी या मंदिराच्या रक्षणासाठी बांधली गेली होती. त्या प्रतिज्ञेचे उल्लंघन केल्याने या जमिनीवर एक शाप आला आणि तो शाप फक्त त्यांच्या वंशजाच्या हातून संपेल." राजू आश्चर्यचकित झाला. "गुप्तधन? कोणती प्रतिज्ञा?" त्याने विचारलं. ते गुप्तधन या मंदिरात नाही. ते तुझ्या हृदयात आहे. तू जितका स्वतःला शोधत जाशील तितकं ते तुला स्पष्ट होईल. तुझं धैर्य आणि विश्वास याची परीक्षा घेतली जाईल. या प्रवासात तू एकटाच असणार नाहीस. पण समजून घे की हा शाप संपवणं सोपं नसेल." ती व्यक्ती म्हणाली. राजूच्या मनात आता प्रश्नाचे धोके आणखीनच गडद होत चालले होते. पण त्याच्या अंतर्मनात काहीतरी जागं झालं होतं. त्याला जाणवलं की या गूढाच्या मुळाशी जाणं त्याचं कर्तव्य आहे. "मग मला काय करावं लागेल?" राजूने निर्धारपणे विचारलं. ती व्यक्ती हलकेच हसली आणि म्हणाली, "तू या मंदिरात राहिलेलं एक रहस्य उलगडायला सुरुवात कर. तुझ्या हृदयाचा आवाज ऐक. त्याचं उत्तर तुला लवकरच मिळेल. आज रात्री पुन्हा इथे ये, कारण तिथेच तुला प्रवासाचा खरा आरंभ होईल." राजूने आता ठरवलं होतं की तो हा रहस्यमय प्रवास सुरू करेल. त्याला काय सापडणार होतं ते माहीत नव्हतं. पण त्याच्या आयुष्याचं ध्येय आता स्पष्ट होतं. राजूने मंदिराच्या परिसरात थोडा वेळ घालवला आणि मनाशी ठरवलं की त्याला या गूढ शोधात पूर्णपणे सहभागी होणं आवश्यक आहे. त्याने मंदिराच्या वेशीवर असलेल्या झाडांमध्ये काही शोध घेतला, परंतु त्याला काहीच सापडलं नाही. त्या अज्ञात व्यक्तीने दिलेली सूचना ध्यानात ठेवून त्याने आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळ झाली आणि राजूने पुन्हा मंदिराकडे वळला. यावेळी त्याने एक विशेष दृष्टिकोन ठेवला होता. त्याची तयारी पूर्ण होती. मंदिराच्या बाहेरचा परिसर शांत होता आणि आकाशावर काळे ढग जमले होते. पाऊस खूपच कमी झाला होता, पण वातावरणात अजूनही गारवा होता. मंदिराच्या आत जाताच त्याला पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीला पाहायला मिळालं. ती व्यक्ती गुप्तपणे वाचन करत होती. "तू आलास," ती व्यक्ती म्हणाली. "आता सुरुवात करूया." तिने एका प्राचीन पुस्तकाचा उघड केला. पुस्तकाच्या पानावर असलेली प्राचीन अक्षरं राजूला अनोळखी होती. ती व्यक्ती त्याला पुस्तकातील काही पानं वाचायला सांगितलं. वाचन करत असताना राजूला एक खास सूत्र लक्षात आलं. "सत्याचा शोध घेण्यासाठी जो काही दिसत नाही त्याला शोध." राजूने पुस्तकातील काही संकेत वाचले, ज्यामध्ये मंदिराच्या आतल्या एका विशिष्ट कोपऱ्याची माहिती दिली होती. तो कोपरा अत्यंत अंधारात आणि धुळकट होता. राजूने त्या कोपऱ्यात शोध घेतला आणि एक प्राचीन लाकडी पेटी सापडली. त्यानंतर ती व्यक्ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली, "ही पेटी तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यावर नेईल, परंतु त्याच्या उघडण्यास आधी तुम्ही स्वतःला तयार करणे आवश्यक आहे. हे उघडण्याने तुम्हाला पूर्ण सत्य मिळेल, पण त्याचबरोबर काही तात्विक प्रश्नांची उत्तरंही मिळतील." राजूने पेटी उघडली आणि त्यात एक प्राचीन कागद आणि एक गूढ धातूचा वस्तू सापडली. कागदावर एका अप्रचलित भाषेत लेख होता. राजूने धातूच्या वस्तूला हात लावला आणि त्याला एका जुन्या रंगाच्या मूळ उचलण्याची भावना आली. "हे कागद आणि वस्तू तुम्हाला इतिहासाचे काही महत्त्वाचे सूचक देतील," ती व्यक्ती म्हणाली. "आज रात्री तुझ्या मनाच्या गहिराईत जाऊन या सूचनांचं उत्तर शोध." राजूने पेटी आणि कागद घेऊन मंदिराच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसला. त्याने विचार केला की त्याला या रहस्याची उकल करण्यासाठी अधिक मेहनत आणि आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे. त्याने मनाशी ठरवलं की त्या अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या मार्गदर्शनाचा पूर्ण उपयोग करून त्याच्या पूर्वजांच्या गूढाची उकल करावी लागेल. आता राजूला फक्त त्या गुप्त सूचनांचा अर्थ समजून घेऊन त्याच्या आत्मशोधाचा प्रारंभ करावा लागणार होता.
राजूने गूढ पेटीतील कागद आणि धातूचा वस्तू हातात घेतला आणि मनाशी ठरवून घेतलं की त्याला या गुढाची उकल करूनच थांबायचं आहे. कागदाच्या भाषेतून काही संकेत मिळवण्यासाठी त्याने आपल्या शालेय संस्कृत आणि प्राचीन भाषा ज्ञानाचा उपयोग केला. काही तासाच्या विचारविनिमयाने त्याला कागदावरच्या लेखाचा अर्थ कळला. कागदावर असलेले सूचक असे होते, ज्या ठिकाणी आशा आणि भय एकत्र येतात तिथेच सत्य उलगडेल. इथे थांबू नकोस, पुढे जा आणि तुझ्या अंतर्मनाच्या गूढात प्रवेश कर. राजूने त्या सूचनेला लक्षात घेतलं आणि त्याने मनाशी ठरवलं की त्याला या सूचनेचं सखोल अर्थ शोधायचा आहे. मंदिरात अजून काही शोध घेण्यासाठी त्याने ठरवलं. त्याने त्या धातूच्या वस्तूला पाहून मनाशी विचार केला. त्यात असलेल्या विशेष चिन्हाचा अर्थ काय असू शकतो याचा शोध घेतला. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक पुरातन चित्राच्या मागे राजूला एक लहानशी गुप्त खिडकी सापडली. त्या खिडकीच्या मागे एक गुप्त मार्ग होता. राजूने त्या मार्गात प्रवेश केला आणि त्याला एका अंधाऱ्या सुरंगीतून जाण्याची तयारी केली. सुरंगाच्या आत प्रवेश करताच त्याला एक खोलीत पोहोचता आलं. खोलीतील भिंतीवर प्राचीन चित्रे आणि लिहिलेला लेख होते. त्या चित्रात एक कथा वाचता येत होती, ज्यामध्ये एक पिढी आणि त्यांचे आवाहन वर्णन केले होते. राजूने ध्यानपूर्वक पाहिलं की त्या चित्रात त्याच्या आजोबांच्या आणि त्यांच्या वंशाचा उल्लेख होता. खोलीत एक प्राचीन रत्न असलेली पेटी देखील होती. राजूने त्या पेटीला हात लावला आणि त्यात एक संदेश सापडला. माझ्या वंशाच्या गडबडलेल्या गुढाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला तुझ्या हृदयात आणि वंशात असलेली शक्ती ओळखावी लागेल. राजूने आपल्या मनाच्या गहिराईत जाऊन त्या संदेशाचा अर्थ विचारला. त्याने समजून घेतलं की या गुढाची उकल करण्यासाठी त्याला फक्त बाह्य माहितीचीच नाही तर आंतरिक शब्दाचीही आवश्यकता आहे. त्यानं आपल्या दृष्टीला साफ करून आणि हृदयाच्या आवाजाला ऐकून त्या गूढच्या आणखीन जवळ जाऊन उलगडण्याची तयारी केली. त्याने गुप्तपत्र आणि वस्तू घेऊन मंदिराच्या बाहेर निघाला. बाहेर पडल्यावर त्याने ठरवलं की तो आपल्या आजोबांच्या गूढच्या अंतिम भागावर जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याला समजलं की सत्याची शोध आणि त्यांच्या वंशाची ओळख मिळवण्यासाठी त्याला अत्यंत धैर्य आणि निष्ठा दाखवावी लागेल. राजूने मंदिराच्या वेशीवर एक अंतिम दृष्टी टाकली आणि आपल्या प्रवासाच्या पुढील टप्प्यावर तयारी केली. त्याला आशा होती की त्याच्या पुढच्या टप्प्यावर त्याला त्याच्या आयुष्याचं आणि वंशाचं पूर्ण सत्य उलगडण्याची संधी मिळेल. आता राजूचा प्रवास बऱ्याच वळणांमधून गेला होता. अज्ञात व्यक्तीने दिलेली दिशा त्याला एका मोठ्या निर्जन पर्वताच्या पायथ्याशी घेऊन आली होती. पावसाची सर नव्याने लागली होती आणि काळ्या ढगांनी आकाश झाकून टाकलं होतं. पर्वतावर चढण्याचं धाडस करत असतानाच राजूला मागून कोणीतरी आवाज देतंय असं वाटलं. राजू, तो आवाज ऐकून ओळखीचा होता, पण दूरवरचा. राजूने वळून पाहिलं, पण त्या अंधुक वातावरणात त्याला कोणीच दिसलं नाही. पाऊस जोरात पडत होता आणि आता वारा सुटल्यामुळे वातावरण आणखीनच भयंकर झालं होतं. राजू मनाशी विचार करू लागला, हा कोणाचा आवाज असू शकतो? पण आवाज पुन्हा पुन्हा ऐकू आला. राजू, थांब! आवाज अधिक स्पष्ट आणि घाबरवणारा होता. तो आवाज ऐकून राजूच्या मनात भीतीचं एक वादळ उठलं, पण त्याने ठरवलं की मागे वळून बघायचं नाही. पर्वत चढण्याचा त्याचा निर्धार पक्का होता आणि त्याला वाटत होतं की या चढाईच्या शेवटी त्याला त्याचं ध्येय सापडेल. राजूने पुढे चालायला सुरुवात केली, पण अचानक त्याच्यासमोर एक व्यक्ती दिसली. तीच अज्ञात व्यक्ती जी त्याच्या घरात आली होती. तू इथे का थांबला आहेस, राजू? त्याने गंभीर आवाजात विचारलं. मला कळत नाही, पण या मार्गाने पुढे जायचं धाडस होत नाही आहे, राजूने उत्तर दिलं. त्या व्यक्तीने राजूच्या डोळ्यात खोल नजर टाकली. तुझ्या मनात अजूनही शंका आहे का? तो विचारत होता. हा प्रवास तुझ्या भीतीवर मात करण्यासाठी आहे. या पर्वताच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय तुला तुझं उत्तर मिळणार नाही. राजू मनातल्या सगळ्या शंकांचं ओझं दूर करण्याचा प्रयत्न करत होता.
त्याने डोळे मिटले आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या शब्दावर विश्वास ठेवून पुन्हा चालायला सुरुवात केली. पावसाचा जोर आता कमी झाला होता आणि वाऱ्याचं वाहनही मंदावलं. राजूने शेवटी एक मोठा श्वास घेतला आणि शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याच्यासमोर एक विशाल दृश्य होतं. एक सुंदर हिरवंगार दरी, शांत पाणी वाहणारी नदी आणि निसर्गाची अप्रतिम शोभा. त्या दृश्याने राजूच्या मनातील सगळ्या शंका दूर केल्या. त्याला जाणवलं की त्याचं ध्येय हे कोणत्या एका उत्तरात नाही तर प्रवासातच होतं. तो स्वतःलाच म्हणाला, शांतता शोधायची असेल तर भीतीच्या पार जावं लागतं. राजू शिखरावर उभा होता. त्याचं मन पूर्णपणे शांत झालं होतं. जणू त्याने आयुष्यभराच्या शोधाचा अंत गाठला होता. समोरच्या हिरव्या दरीकडे पाहत त्याला जाणवलं की त्याने स्वतःशीच सुरू केलेला हा प्रवास आता एका वेगळ्या ध्येयाच्या दिशेने प्रवाहित झाला आहे. इतक्यात त्याच्या मागून पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीचा आवाज आला, राजू, तू इथे पोहोचलास, पण प्रवास अजून संपलेला नाही. राजूने मागे पाहिलं आणि तो माणूस आता अधिक स्पष्ट आणि शांत वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय हसू होतं. अजूनही काही उरलंय का? राजूने विचारलं. होय, त्या व्यक्तीने उत्तर दिलं. तुझ्या अंतरातले प्रश्न तुला शांतता देत आहेत, पण जीवनाचे उत्तर शोधणे म्हणजे फक्त एका ठिकाणी पोहोचणं नाही. हा प्रवास तुझ्या आत्मशोधाचा आहे आणि त्यात अजून काही पायऱ्या बाकी आहेत. राजू विचारमग्न झाला. मला वाटलं की मी माझं ध्येय गाठलं, पण तुला म्हणायचं आहे की अजून काही आहे? ध्येय म्हणजे एका ठराविक स्थळावर पोहोचणं नाही, अज्ञात व्यक्ती म्हणाली. तो एक प्रवाह आहे आणि प्रत्येक क्षणी तो बदलतो. तू या प्रवासात जे शिकलास तेच तुझं खरं ध्येय आहे. राजूने डोळे मिटून त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला जाणवलं की प्रत्येक वेळी तो उत्तर शोधत होता तेव्हा प्रश्नच बदलत गेले होते. आता त्याला हे समजलं की आयुष्याचं खरं ध्येय हे प्रत्येक क्षणाच्या अनुभवात त्या क्षणाला पूर्णच जगण्यात आहे. मग आता काय करायचं? राजूने विचारलं. आता तुला घरी परतायचं आहे, त्या व्यक्तीने शांतपणे उत्तर दिलं. पण यावेळी घरी जाणं म्हणजे पूर्वीसारखं नसेल. तू जसा बदललास तसं तुझं आयुष्यही बदललेलं असेल. राजूने मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावर एक नवीन जाणीव आणि शांतता होती. त्याने आता ठरवलं की तो घरी परतून आपल्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. त्या अज्ञात व्यक्तीने त्याला शेवटचं म्हणलं, तुझा मार्ग आता तुला स्वतःच ठरवावा लागेल. जीवनाचा प्रत्येक टप्पा हा एक नवीन अध्याय असतो. या अनुभवातून तू जे शिकलास ते आयुष्यभर लक्षात ठेव. त्या व्यक्तीने एक हलकं हसू दिलं आणि निशब्दपणे निघून गेला. राजू आता एकटाच उभा होता, पण त्याला कधीही न जाणवलेली एक नवीन ताकद त्याच्या आत जाणवली. राजूने पर्वत उतरायला सुरुवात केली. पाऊस आता थांबला होता. हवेत गारवा होता आणि आकाशात ताऱ्यांनी सजलेलं दृश्य दिसत होतं. राजूच्या मनात शांती आणि समाधान होतं. त्याला आता कळलं होतं की आयुष्याच्या प्रत्येक क्षण ही एक संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, जगण्याची आणि पुढे जाण्याची.